ताम्हिणी घाटातील रिंग वॉटरफॉल आणि देवकुंड व्ह्यू पॉईंट एकाच व्हिडिओमध्ये। जय शिवराय। आज पुन्हा मी आहे रिंग वॉटरफॉलच्या ट्रेकवर। रिंग वॉटरफॉलला जाण्याची ही माझी 5वी तर सोलो जाण्याची 3री वेळ आहे। आत्ता दाखवलेल्या रस्त्याने आत येऊन येथे गाडी लावून आता जे समोरचे झाड दिसते त्याच्या बाजूने हा मी ट्रेक चालू करत आहे। आणि येथे आल्यावर नेमकं अचानक जोरात पावसाला सुरुवात झालेली आहे। तिथून आल्यानंतर हा झाडाच्या बाजूने ही पायवाट आपल्याला एका खाणीपर्यंत घेऊन जाते आणि तिथून पुढं आपल्याला सरळ पुढे जायचं आहे। इथून आल्यावर इथे डाव्या हाताला हे एक खाण आहे आणि इथून आपल्याला ह्या वाट्याने सरळ तिकडं उजवीकडे जायचं आहे। लगेच उजवीकडे ही दुसरी खाण आहे आणि इथून आपल्याला आता ह्या वाट्याने तिकडे पुढे जायचं आहे। पाचच मिनटे चालल्यावर आपण आता येथे येऊन पोचलो आहे आणि ही जी मोठी पायवाट आहे ती त्या काही तिकडे घरे आहेत तिथून येते आणि आपण ह्या बाजूने आलो आहे। इथून आता आपल्याला डावीकडे सरळ खाली जायचं आहे। आता ह्या पायवाटेलाच भरपूर पाणी आहे त्यामुळे मला रिंग वॉटरफॉलला पण खूप जास्त प्रमाणात पाणी असणार आहे। आपण जेथे आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। ह्या छोट्याशा झाडीतून खाली उतरल्यानंतर हे छोटे छोटे पोल लावलेले आहेत, कारण इथूनच आता आपल्याला उजवीकडे रिंग वॉटरफॉलला जायचं आहे। इथून जर तुम्ही ह्या पायवाटेने तिथे खाली गेले तर एक घळ लागते आणि त्या घळीतून उतरून रिंग वॉटरफॉल आहे
आणि जर इथून तुम्ही तसे खाली तिकडे गेले तर तिकडं देवकुंडच्या वरती आपण पोहोचतो. तिकडे पण मी जाणार आहे, पण पहिलं आत्ता आपण रिंग वॉटरफॉलला जाऊ आणि रिंग वॉटरफॉलवरून आल्यानंतर तिकडे खाली जाऊ. आणि त्या बाजूने ह्या पायवाटेने आल्यावर आता आपल्याला इथून खाली उतरून तिथून खाली उतरायचं आहे. तिथं थोडासा घसरडा टाकायचा आहे. त्या बाजूला आहे सावळ्या घाट आणि ह्या डोंगराच्या वर आहे पारते वस्ती, जिथून सावळ्या घाटाचा ट्रेक चालू होतो. इथून खाली उतरून आपल्याला त्या घळीतून सरळ खाली जायचं आहे. इथे आता थोडासा घसरडा टाकायचा आहे. इथून आता आपल्याला जायचं. इथून आता इथून असं ह्या दगडांमधून येऊन इथून मी खालून तिथे ती घर दिसते, तिथून मी खाली उतरणार आहे. इथून आता ही घर आहे, ही घर उतरून आपल्याला सहज खाली जायचं आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला रिंग वॉटरफॉलला पोचायचं आहे तर जोपर्यंत रिंग वॉटरफॉल येत नाही तोपर्यंत ही घर सोडू नका, कारण एक घळीमधून उजवा रस्ता वरती जातो रिंग वॉटरफॉलचा, तो पण मी तुम्हाला दाखवतो पुढे आहे तो. इथून आल्यानंतर आता आपल्याला तर घळीतूनच प्रवास करायचा आहे, पण इथून थोडंसं उजवीकडून एक रस्ता आहे आणि इथूनच पुढं एक उजवीकडं या देव रिंग वॉटरफॉलच्या वरती रस्ता जातो. इथे जर तुम्ही आले तर ही जी उजवीकडची पायवाट आहे ती त्या रिंग वॉटरफॉलच्या वरती जाते. इथे आल्यावर आता आपल्याला इथून खाली परत घळीमध्ये उतरायचं आहे आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे ही उजवीकडची पायवाट त्या धबधब्यांच्या वरती जाते. आपल्याला इथून आता खाली घळीत उतरून सरळ खाली उतरायचं.
हा घरीतून उतरताना मला खाली तिकडं रिंग वॉटरफॉल दिसतोय. पूर्णपणे धुकं आहे आणि रिंग वॉटरफॉलला पाणी पण आज जरा जास्तच आहे. आता ही घर उतरण्यासाठी आपल्याला येथून खाली उतरायचं आणि येथून कसं तिथपर्यंत खाली जायचं. थोडीशी काय चाललं आहे. आणि हे घर खाली उतरून आल्यावर उजवीकडे आहे रिंग वॉटरफॉल. वरतून पाणी वाहत आहे. मागच्या वेळेस मी तिथपर्यंत गेलो होतो रिंगपर्यंत. ती आतमध्ये रिंग तुम्हाला दिसत असेल. तेथून पाणी बाहेर पडते. तेथे जाण्यासाठी एकतर तुम्ही येथून असं तिथपर्यंत जाऊन तिथं मध्ये दगड आहे तिथं तेथून तिथे उडी मारून जाऊ शकता. किंवा मी येथून पण गेलो होतो. आता इथं पाणी भरपूर आहे त्यामुळे आता तरी आज तिथे जाणं शक्य नाही आहे. आणि रिंग वॉटरफॉलला जाऊन परत मी वरती करताना ह्या पॉईंटला आलो आहे जिथून आपण इथून परत घरी तोडलो होतो. वरतून इथून आलो होतो आणि आता मी उजवीकडे जाऊन ते जे रिंग वॉटरफॉलचे वरचे कुंड आहेत तिथे जाणार आहे. समोरील 2 झाडांच्या मधून आपल्याला खाली उतरायचं आहे. इथून आता आपल्याला खाली उतरून इथून तिथपर्यंतच फक्त जायचं आहे. जास्त काही वेळ लागणार नाही इथपर्यंत यायला. इथून असं येऊन समोर ते वरती कुंड आहेत. आत्ता रिंग वॉटरफॉल करून मी पुन्हा येथे आले जिथून मी इथे खाली उतरलो होतो.
आणि आता आपल्याला जायचं आहे उजवीकडे गेल्यावर आपण देवकुंडाच्या वरती जाऊ. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही तिथून येसाल तर राईट घेतला तर खाली रिंग वॉटरफॉलला जासाल आणि जर सरळ गेले तर देवकुंडाला जासाल. इथून जर सांगायचं म्हटलं तर तिथे खाली देवकुंड आहे. हे आता पायवाटेने खाली उतरून डावीकडे आपल्याला तिकडं जायचं आहे. खूप छोटासाच हा रस्ता आहे. त्यामुळे जर तुम्ही रिंग वॉटरफॉलला आले तर इथे उतरून तुम्ही देवकुंडाच्या वरती जाऊन ते दृश्य पण नक्की बघा. हे इथे जर बघितलं आत्ता तर पायऱ्या बनवलेल्या आहेत उतरण्यासाठी. येथून खाली आल्यानंतर आता आपल्याला इकडे डावीकडे खाली देवकुंडाकडे जायचं आहे. पाऊस आता खूपच वाढला आहे, त्यामुळे जरा खाली बघणं थोडंसं अवघड आहे. इथून आता ही जी छोटीशी पाण्याची गळ आहे, इथून आपल्याला थोडं ते खाली जायचं आहे. देवकुंड